राज्यातील काही भागांमध्ये 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे। विशेषतः नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम 5 जिल्ह्यांमध्ये 10 आणि 11 फेब्रुवारीला शक्यता अधिकच दिसते। हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी असं सांगितलंय। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे। विशेषतः ही शक्यता नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये अधिक जाणवते। मुंबईसह कोकण आणि खानदेश वगळता मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आकाश केवळ निरभ्रच राहून सध्याची थंडी कायम राहू शकते, असंही खुळे यांनी सांगितलं। सध्या उत्तर अर्ध भारतात अगोदरच मार्गस्थ होऊन गेलेल्या पश्चिमी झंझावातातून तेथे पाऊस, हिमवृष्टी व काही ठिकाणी गारपीट होतीये। तेथील अशा ओलसर वातावरणातून तिथं जोरदार थंडीची नोंद गेल्या दिवसात आपण पाहिली आहे। तसंच उत्तर भारतात समुद्र सपाटीपासून 10 ते 12 किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 270 ते 300 किलोमीटर वेगानं प्रवाही झोताचे पश्चिमी वारे अजूनही वाहत आहे। त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजूनही कायम आहे, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला। मध्य भारतात थंडीबरोबर विदर्भालगतच्या छत्तीसगड व ओडिशा या दरम्यान हवेचे उच्चदाब क्षेत्रही तयार झाले। त्यामुळे घड्याळ काटा फिरतो त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे क्लॉकवाईज पद्धतीनं गोलाकार वहन होत असतं। या वाऱ्यांचा वर्तुळाचा परीघ एवढा विस्तारतो की अति बाहेरील क्षेत्र परिघातील हे वारे बंगालच्या उपसागरातही प्रवेशतात आणि बंगालच्या उपसागरातून हे वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी प्रचंड आर्द्रता उचलून विदर्भ व परिसरात ओतणार आहे। आता ओतलेल्या या आर्द्रतेचा उत्तर भारतातून आपल्याकडे सध्या लोटल्या जात असलेल्या उत्तरी थंड वाऱ्यांची संगम व सरमिसळता होऊन विदर्भात 2 ते 3 दिवस गडगडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यासोबत हेही लक्षात असू द्या की हीच ती वातावरणाची अस्वस्थ अवस्था की ज्यामुळे गारपीट घडून येत असते। अर्थात सध्या महाराष्ट्रात गारपिटीचं वातावरण नाही, असंही श्री खुळे यांनी स्पष्ट केलं। हा होता हवामानाचा अंदाज। अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।